न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 3 दिवस धीरजवर उपचार सुरू होते रुग्णालयामध्ये। आज डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। काय कुटुंब जे झालं ते सगळं तुम्ही बघितलंय। जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी ज्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे। नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तान मध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथेच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती। चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला। हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आहे आमची। जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता, हे मी गर्वाने सांगते। आज पण माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे। न्यायासाठी मी वाट बघते कालपासून। त्याला का नाही मारलं? काही आरोपी पण अटक केली पोलिसांनी। आरोपींनी अटक केली। माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय। जीव जाणं ही सोपी गोष्ट नाहीये। आज एका हिंदू व्यक्तीचा जीव जाणं म्हणजे एका बाहुलीचा जीव जाणं आहे का? त्यांच्यासाठी ते फक्त एका बाहुलीचा जीव जाणं आहे, पण आमच्यासाठी तो माणूस होता, हाडामासाचा माणूस। माझ्या नवऱ्याचा जसा जीव गेलाय तसा आरोपींना फाशी मिळालीच पाहिजे। आरोपींना जर फाशी नाही मिळाली तर अजून एक मृतदेह माझा पण मिळेल तुम्हाला कोर्टासमोरच। हीच माझी प्रशासनाला मागणी आहे, कोर्टाला सुद्धा। आमच्या पूर्ण परिवाराकडनं आहे ना। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।